नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 12वी अंतर्गत पहिला विषय आहे ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ मशीन टूल्स पेपर फर्स्ट। यामधील पहिले प्रकरण आहे लेथ मशीन। लेथ मशीन मध्ये मुख्य भाग एक बेड, हेडस्टॉक, टेलस्टॉक, कॅरेज व ॲप्रॉन हे मुख्य भाग आहेत। आपल्या स्क्रीनवरती लेथ मशीनची आकृती दिसत आहे। यामध्ये डाव्या बाजूला हेडस्टॉक, उजव्या बाजूस टेलस्टॉक मध्ये कॅरेज आहे आणि हा दर्शनी पेटीसारखा जो भाग दिसतो त्यास ॲप्रॉन असे म्हणतात आणि हा जो स्क्रू आहे याला लीड स्क्रू म्हणतात व यास फीड रॉड असे म्हणतात। आपण महत्त्वाच्या भागांची माहिती घेणे आवश्यक आहे। यामधील पहिला भाग आहे बेड। बेड हा लेथ मशीनचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। बेड हे जड व मजबूत अशा कास्टिंग पासून बनवलेले असते। कास्ट आयर्न बरोबर निकेल व क्रोमियम मिसळून तयार झालेल्या संमिश्रापासून बेड तयार केला जातो। त्यामुळे त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ व घर्षण रोध शक्ती जास्त असते। टूलच्या प्रेरणेमुळे निर्माण होणारे धक्के बेड सहज सहन करू शकतो। तसेच घर्षण रोध जास्त असल्याने बेडची झीज कमी होते। लेथ मशीनचे इतर भाग बेडवरती आधारलेले असतात। बेडच्या डाव्या बाजूला हेडस्टॉक असतो, उजव्या बाजूला टेलस्टॉक असतो। बेडच्या वरच्या भागावर दोन प्रकारचे गाईडवेज असतात, ज्यावरून टेलस्टॉक आणि कॅरेज स्लाइड होत असतो। यामध्ये दोन गाईडवेज असतात, एक आउटर वेज व इनर वेज। आउटर गाईडवेज वरती कॅरेज हा स्लाइड होत असतो व इनर गाईडवेज वरून टेलस्टॉक हा स्लाइड होतो। गाईडवेज हे सपाट व इन्व्हर्टेड व्ही म्हणजेच उलट्या व्ही आकाराचे असतात। यानंतर आपण दुसरा भाग, महत्वाचा भाग हेडस्टॉक ची माहिती घेणार आहोत। लेथ बेडच्या डाव्या बाजूला हेडस्टॉक बसवलेले असते। हेडस्टॉकचे मुख्य कार्य स्पिंडलला गती देणे व लीड स्क्रू, फीड रॉड यांना गती देण्याची व्यवस्था करणे हे आहे। यामधील स्पिंडल हा लेथ अक्षाशी परफेक्ट अलाइनमेंट केलेले असते। स्पिंडलच्या पुढील टोकावर आतून मोर्स टेपर दिलेला असतो। त्यामध्ये सेंटर्स किंवा इतर टूल्स सहजपणे घट्ट पकडता येतात। टेलस्टॉक कास्टिंगवर बसवलेल्या दोन मोठ्या बेरिंगमध्ये स्पिंडल हा गोलाकार फिरतो। स्पिंडलच्या पुढच्या टोकावर बाहेरील थ्रेड असतात, त्यावरती फेसप्लेट, ड्रायव्हिंग प्लेट किंवा चक इत्यादी जॉब पकडणारी साधने घट्ट पकडता येतात। स्पिंडलचा मध्य हा लेथ अक्ष असतो। हेडस्टॉक दोन प्रकारचे असतात, एक कोन पुली हेडस्टॉक, दुसरा ऑल गिअर्ड हेडस्टॉक। यानंतर आपण टेलस्टॉक विषयी माहिती जाणून घेणार आहोत। लेथ बेडच्या उजव्या टोकावर इनर वेज मध्ये टेलस्टॉक बसवलेला असतो। तो संपूर्ण लेथ बेडवर पुढे मागे सरकतो व योग्य त्या ठिकाणी लेथ बेडवरती घट्ट करता येतो। टेलस्टॉकचे मुख्य दोन कार्य आहेत। पहिलं, ऑपरेशन करताना जॉबच्या दुसऱ्या टोकाला आधार देणे होय। यामध्ये जेव्हा जॉब हा जास्त लांबीचा असतो त्यावेळी जॉबला दुसऱ्या बाजूने आधार देणे आवश्यक असते। त्यामुळे टेलस्टॉक डेड सेंटरचा वापर करून जॉबच्या दुसऱ्या बाजूने आधार दिला जातो। दुसरे कार्य म्हणजे ड्रिलिंग, रेमिंग, टॅपिंग इत्यादी सारख्या क्रिया करताना टूल पकडण्यासाठी टेलस्टॉकचा उपयोग होतो। टेलस्टॉक स्पिंडलच्या पुढील टोकाला आतील भागावर मोर्स टेपर दिलेला असतो। त्यामध्ये आपल्याला सेंटर्स,
टेपर शँक ड्रिल, रिमर्स, टॅक, ड्रिल चक इत्यादी पकडता येतात. यानंतर महत्वाचा जो मधला भाग आहे हेडस्टॉक व टेलस्टॉक मधील जो भाग आहे, सरकणारा भाग आहे, तो आहे कॅरेज. लेट बेडवरती बाहेरील मार्गावर हेडस्टॉक व टेलस्टॉकच्या मध्ये सरकणाऱ्या भागाला कॅरेज असे म्हणतात. कॅरेजमध्ये पुढील 5 भागांचा समावेश होतो. आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. हा जो भाग आहे हा सॅडल आहे. सॅडल हा इंग्रजी एच आकाराचा असतो व लेथ बेडच्या आउटर वेजवरती बसलेला असतो व त्यावरून तो डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे स्लाइड होत असतो. दुसरा भाग आहे क्रॉस स्लाइड. क्रॉस स्लाइड हा सॅडलवरती बसवलेला असतो. क्रॉस स्लाइड हा लेथ अक्षाशी काटकोनात पुढे मागे सरकतो. क्रॉस स्लाइडला चाल देण्यासाठी हँड व्हील दिलेले असते. त्यानंतर क्रॉस स्लाइड वरती असलेल्या भागाला कंपाऊंड स्लाइड म्हणतात. अंशाच्या खुणा असलेल्या वर्तुळाकार भागावर कंपाऊंड स्लाइड बसलेले असते. टेपर टर्निंग करताना कटिंग टूल तिरकस दिशेने सरकवण्यासाठी या कंपाऊंड स्लाइडचा उपयोग केला जातो. कंपाऊंड स्लाइड करण्यासाठी हँड व्हील दिलेले असते. यानंतर कंपाऊंड स्लाइडवरील जो भाग आहे त्यास टूल पोस्ट म्हणतात. टूल योग्य उंचीवर बांधण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यानंतर पाचवा महत्वाचा भाग आहे तो दर्शनी पेटीसारखा दिसणारा भाग म्हणजेच ॲप्रॉन. सॅडलच्या खाली दर्शनी भागाला असलेल्या पेटीसारख्या भागास ॲप्रॉन असे म्हणतात. कॅरेजला ऑटोमॅटिक किंवा हाताने चालना देण्यासाठी म्हणजेच फीड देण्यासाठी ॲप्रॉनमध्ये वेगवेगळ्या गिअर, क्लचेस व लिव्हर्सची रचना केलेली असते. कॅरेज हे लेथ अक्षाशी समांतर पुढे मागे सरकवण्यासाठी ॲप्रॉनवरती हे हँड व्हील दिलेले असते. हँड व्हील फिरवले असता कॅरेज डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे सरकत असतो. मशीनचा पूर्ण भाग हा या बेसवरती असतो. यानंतर आपण लेथ मशीनचे कार्यतत्व पाहणार आहोत. आपल्या स्क्रीनवरती लेथ मशीनचे ब्लॉक डायग्राम दिसत आहे. यामध्ये डाव्या बाजूस हेडस्टॉक, उजव्या बाजूस टेलस्टॉक, हेडस्टॉक मधून स्पिंडलवरती चक बसवलेला दिसतो. लाईव्ह सेंटर दिसतो. टेलस्टॉक वरती डेड सेंटर दिसत आहे. मधला भाग जो आहे हा कॅरेज आहे. हा लीड स्क्रू आहे आणि हा फीड रॉड आहे. आपण आता कार्यतत्व समजावून घेणार आहोत. 2 मजबूत सेंटरमध्ये म्हणजेच लाईव्ह सेंटर आणि डेड सेंटर किंवा चकमध्ये किंवा फेसप्लेटच्या साहाय्याने जॉब घट्ट पकडून फिरवला जातो त्यास लेथ म्हणतात. मशीन स्पिंडलच्या बाहेरील टोकावर बसवलेल्या चक किंवा फेसप्लेटच्या साहाय्याने किंवा 2 मजबूत सेंटरमध्ये जॉब हा घट्ट पकडला जातो व जॉबला स्वतःच्या आसाभोवती फिरवला जातो. कटिंग टूल हे टूल पोस्टमध्ये घट्ट बसवितात व फिरणाऱ्या जॉब पुढे सरकवतात. जेव्हा जॉब स्वतःच्या आसाभोवती फिरू लागतो तेव्हा टूल लेथ अक्षाला समांतर किंवा तिरकस दिशेने किंवा काटकोनात पुढे सरकून धातू कापून काढला जातो. जेव्हा टूल समांतर दिशेने सरकतो तेव्हा जॉबला दंडगोलाकार आकार प्राप्त होतो व तिरकस दिशेने सरकवतो तेव्हा शंकू आकार जॉबला प्राप्त होतो. जेव्हा टूल काटकोनात सरकतो तेव्हा जॉबचा तोंडाकडील पृष्ठभाग सपाट करण्यास मदत होते. अशा प्रकारे लेथ मशीनचे कार्य चालते. लेथ मशीनवरती अनेक ऑपरेशन्स केले जातात.
यामधील पहिला आहे प्लेन टर्निंग, स्टेप टर्निंग, फेसिंग, चॅम्फरिंग, सेंटरिंग, नर्लिंग, टेपर टर्निंग, थ्रेडिंग, पार्टिंग ऑफ, फॉर्म टर्निंग व ग्रुव्हिंग अशा अनेक क्रिया लेथ मशीनवरती केल्या जातात। या प्रकरणामध्ये आपण स्पेशल ऑपरेशन्सचा अभ्यास करणार आहोत आणि ते ऑपरेशन्स पुढील प्रमाणे: एक ड्रिलिंग, दुसरा बोरिंग, तिसरा इंटरनल थ्रेड कटिंग व चौथा आहे ऑफसेट पद्धतीने टेपर टर्निंग। यामधील पहिले ऑपरेशन आहे ड्रिलिंग। ड्रिलिंग क्रिया करण्यासाठी लागणारे साहित्य आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे। दोन प्रकारचे ड्रिल असतात, पॅरलल शँक ड्रिल व टेपर शँक ड्रिल। हा जो दिसतो तो स्लीव्ह आहे, हा सॉकेट, ड्रिल चक आणि हे सेंटर ड्रिल आहे। जेव्हा पॅरलल शँक ड्रिल आपण ड्रिलिंगसाठी वापरणार असू अशा वेळी ड्रिल चकचा वापर करून टेलस्टॉकमध्ये घट्ट पकडला जातो। जेव्हा टेपर शँक ड्रिल वापरणार असू अशा वेळी डायरेक्ट टेलस्टॉकच्या स्पिंडलमध्ये हा टेपर शँक बसवला जातो। जर हा टेपर शँक आकाराने लहान असेल आणि टेलस्टॉकमध्ये फिट बसत नसेल अशा वेळी हा टेपर साईज वाढवण्यासाठी स्लीव्हचा वापर केला जातो। स्लीव्ह या टेपर शँकवरती बसून टेलस्टॉक स्पिंडलमध्ये बसवलं जातं। जेव्हा ड्रिलचा हा शँक मोठा असतो, टेलस्टॉक स्पिंडलमध्ये बसत नाही अशा वेळी सॉकेटचा वापर करून हा ड्रिल टेलस्टॉकमध्ये घट्ट पकडला जातो। सेंटर ड्रिलचा उपयोग जॉबमध्ये सेंटरिंग क्रिया करण्यासाठी केला जातो। आता आपण ड्रिलिंग ऑपरेशन समजावून घेणार आहोत। ड्रिलिंग क्रिया पाहणार आहोत। ड्रिलिंग म्हणजे भरीव जॉबमध्ये ड्रिल या टूलच्या मदतीने गोलाकार छिद्र पाडण्याच्या क्रियेला ड्रिलिंग असे म्हणतात। आपल्या स्क्रीनवरती ड्रिलिंग क्रियेची आकृती दर्शवलेली आहे। ड्रिलिंग क्रियेवेळी जॉब हा चकमध्ये घट्ट पकडला जातो व फिरवला जातो। यावेळी जॉबचा अक्ष व लेथचा अक्ष एकच असावा। ड्रिलिंग क्रियेच्या सुरुवातीस ड्रिल चकमध्ये सेंटर ड्रिल पकडून टेलस्टॉक स्पिंडलमध्ये बसवले जाते। यावेळी टेलस्टॉक स्पिंडल हा जास्तीत जास्त मागील स्थितीत ठेवावा। टेलस्टॉकच्या मागील बाजूस असलेल्या लिव्हरच्या साहाय्याने लेथ बेडपासून टेलस्टॉक अनलॉक केला जातो व सेंटर ड्रिलचे टोक जॉबपर्यंत जाईल एवढे टेलस्टॉक जॉबच्या दिशेने लेथ बेडवरून स्लाइड केले जाते। टेलस्टॉक हा लेथ बेडशी लिव्हरद्वारे पुन्हा घट्ट केला जातो। टेलस्टॉकच्या मागील बाजूस असलेल्या हँड व्हील फिरवला जातो, त्यामुळे टेलस्टॉक स्पिंडलची जॉबच्या दिशेने हालचाल होते। सेंटर ड्रिल जॉबमध्ये फीड केला जातो व सेंटरिंग क्रिया पूर्ण केली जाते। टेलस्टॉक पुन्हा अनलॉक करून जॉबपासून दूर केला जातो। ड्रिल चकमधून सेंट्रल ड्रिल बाजूला काढून त्या जागी आवश्यक ड्रिल बसवला जातो। पुन्हा ड्रिलचे टोक जॉबपर्यंत जाईल अशा पद्धतीने टेलस्टॉक लेथ बेडवरून जॉबच्या दिशेने स्लाइड केला जातो व त्या ठिकाणी टेलस्टॉक लिव्हरने लेथ बेडशी घट्ट केला जातो। टेलस्टॉकच्या मागील हँड व्हील फिरवून पुन्हा जॉबच्या दिशेने ड्रिलला चाल दिली जाते। सेंटरिंग क्रियेमुळे ड्रिलला जॉबचा मध्य साधण्यास मदत होते। अशा प्रकारे हँड व्हील फिरवून ड्रिल हे जॉबमध्ये फीड केले जाते आणि आवश्यक लांबीपर्यंत फीडिंग केल्यानंतर हँड व्हील फिरवून उलट्या दिशेने फिरवून जॉबमधून ड्रिल बाहेर काढला जातो
जेव्हा जास्त व्यासाची ड्रिलिंग करायची असते अशावेळी एका टप्प्यात ड्रिलिंग न करता 2 स्टेपमध्ये ड्रिलिंग केले जाते. ड्रिलिंग करतेवेळी कूलंटचा वापर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला 20 मिलीमीटरचे ड्रिलिंग करायचे आहे अशावेळी प्रथम सेंटरिंग क्रिया करून घ्यावे व त्यानंतर 10 मिलीमीटर ड्रिलचा वापर करून ड्रिलिंग करून घ्यावे व त्यानंतर आवश्यक 20 मिलीमीटरचे ड्रिल वापरून ड्रिलिंग करावे. त्यामुळे कटिंग टूलवर लोड येणार नाही, ओव्हरहीटिंग होणार नाही. अशा प्रकारे ड्रिलिंग क्रिया लेथ मशीनवरती पूर्ण केली जाते. या व्हिडिओमध्ये ऑपरेटर हा टेलस्टॉक जॉबच्या दिशेने सरकून लेथ बेडशी क्लॅम्प केलेला आहे. जॉबला गती दिलेली आहे. टेलस्टॉकचा मागील हँड व्हील फिरवून सेंटर ड्रिल जॉबच्या दिशेने फीड केला जात आहे. जॉबमध्ये सेंटर ड्रिल एंटर झालेला आहे. सेंटरिंग क्रिया पूर्ण झालेली आहे. जॉबमध्ये सेंटर तयार झालेला आहे. यानंतर ड्रिल चेकमधील सेंटर ड्रिल काढून त्या जागी 10 mm ड्रिल बसवलेले आहे व ते टेलस्टॉक बॅरलमध्ये ड्रिल चेक बसवलेला आहे. पुन्हा टेलस्टॉक जॉबच्या दिशेने सरकून लेथ बेडशी क्लॅम्प केलेला आहे. जॉबला गती दिलेली आहे. स्पिंडल अनलॉक करून जॉबच्या दिशेने ड्रिल फीड केले जात आहे. यावेळी टेलस्टॉक मागील हँड व्हील फिरवून फीड केले जात आहे. मध्ये मध्ये कूलंटचा वापर करावा जेणेकरून ओव्हरहीटिंग होणार नाही. जॉबचा स्पीड हा ड्रिलिंग मशीनमधील स्पीडपेक्षा 25% कमी ठेवलेला असतो. जॉबमधून चिप्स बाहेर पडत आहेत. टेलस्टॉक मागील हँड व्हील उलट्या दिशेने फिरवून जॉबमधून ड्रिल बाहेर काढलेला आहे. टेलस्टॉक मागे सरकून घेतलेला आहे व त्यामधून टेलस्टॉक बॅरलमधून ड्रिल चेक काढून त्या जागी 25 मिलीमीटरचे ड्रिल स्लीवच्या मदतीने टेलस्टॉक बॅरलमध्ये बसवलेला आहे. पुन्हा टेलस्टॉक पुढे सरकून लेथ बेडशी लिव्हरद्वारे लॉक केलेला आहे. जॉबच्या दिशेने ड्रिल फीड केला जात आहे. कूलंटचा वापर केला जात आहे. जॉबमधून चिप्स बाहेर पडत आहेत. 25 mm ड्रिलिंग क्रिया पूर्ण झालेली आहे. यावेळी तयार झालेला जॉब हा असा दिसतो. आपल्या स्क्रीनवरती बोरिंग क्रियेची आकृती दर्शवलेली आहे. यामध्ये जे टूल वापरलं जातं त्यास बोरिंग बार किंवा बोरिंग टूल असं म्हटलं जातं. बोरिंग क्रिया म्हणजे ड्रिलिंग केलेला छिद्राचा व्यास अचूक मापामध्ये वाढवणे म्हणजे बोरिंग होय. बोरिंग क्रियेसाठी बोरिंग बार किंवा बोरिंग टूलचा वापर केला जातो. बोरिंग टूल पोस्टमध्ये घट्ट पकडले जाते. यावेळी बोरिंग बार हा लेथ आसाला समांतर ठेवला जातो आणि बोरिंग टूलचे टोक हे लेथ आसाला 90 अंशामध्ये असते. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे जॉब हा चक किंवा फेसप्लेटवरती पकडून फिरवला जातो. त्यास गती दिली जाते.
बोरिंग क्रिया करीत असताना बोरिंग टोलचे टोक हे कॅरेज व क्रॉसलाईडची हालचाल करून जॉबच्या छिद्रामध्ये सरकवले जाते. यावेळी टूलने डेप्थ ऑफ कट घेण्यासाठी क्रॉसलाईड हँडव्हील घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत फिरवला जातो. डेप्थ ऑफ कट घेतल्यानंतर कॅरेजद्वारे फीड दिले जाते. आवश्यक लांबीत बोरिंग क्रिया केल्यानंतर बोरिंग टूल जॉबमधून कॅरेजच्या मदतीने बाहेर काढले जाते. पुन्हा डेप्थ ऑफ कट घेऊन बोरिंग क्रिया केली जाते. जोपर्यंत आवश्यक व्यास निर्माण होत नाही तोपर्यंत बोरिंग क्रिया करीत राहावे लागते. बोरिंग क्रियेचे 3 प्रकार आहेत. यामध्ये पहिला प्रकार आहे काउंटर बोरिंग, दुसरा आहे टेपर बोरिंग आणि तिसरा आहे ब्लाइंड बोरिंग. काउंटर बोरिंग यामध्ये जॉब हा चक किंवा फेसप्लेट वरती बसून फिरवला जातो. बोरिंग टूल हे जॉबमध्ये ड्रिलिंग केलेल्या छिद्रामध्ये सरकवले जाते. या क्रियेमध्ये फक्त ठराविक लांबीपर्यंतच व्यास वाढविला जातो, म्हणून यास काउंटर बोरिंग असे म्हणतात. दुसरी क्रिया आहे टेपर बोरिंग. टेपर बोरिंग ही टेपर टर्निंग सारखीच क्रिया आहे. यामध्ये जे बोरिंग बार टूलपोस्टमध्ये घट्ट पकडलेले असते कंपाऊंड स्लाइड कोनात ठेवली जाते. त्यामुळे टूलाची चाल कंपाऊंड स्लाइडचे हँडव्हील फिरवून तिरकस केली जाते व आतील व्यास एका बाजूला जास्त व एका बाजूला व्यास कमी मिळतो. त्यामुळे टेपर निर्माण होतो. तिसरा प्रकार आहे ब्लाइंड बोरिंग. ठराविक खोलीपर्यंतच ड्रिलिंग केलेल्या छिद्राचा व्यास वाढवणे म्हणजे ब्लाइंड बोरिंग होय. यामध्ये जॉब हा चकमध्ये किंवा फेसप्लेटवरती बसून फिरवला जातो. टूल हे टूलपोस्टमध्ये पकडून बोरिंग टूल लेतासाला समांतर ठेवून फीड केले जाते व ठराविक खोलीपर्यंतच व्यास वाढविला जातो. यामध्ये बोरिंग टूलला क्लिअरन्स द्यावा लागतो. आता आपण बोरिंग ऑपरेशनचा व्हिडिओ पाहणार आहोत. यासाठी लागणारे साहित्य आहे बोरिंग टूल, सरफेस गेज, टूलपोस्ट की, पॅकिंग्स, वर्कपीस. ऑपरेटरच्या हातामध्ये बोरिंग टूल आहे. बोरिंग टूलाचे टोक बाहेरच्या बाजूला वळवले असते जेणेकरून बोरिंग टूलचे शँक जॉबच्या आतील पृष्ठभागाला घासले जाऊ नये म्हणून. टूलपोस्टमध्ये बोरिंग टूल बसवताना ते लेथ आसाला समांतर ठेवले जाते. टूलाचे टोक लेथ अक्षावर येईल असे सेट केले जाते व टूलपोस्ट कीच्या सहाय्याने टूलपोस्टमध्ये घट्ट केले जाते. क्रॉस लाईड व कॅरेजच्या सहाय्याने टूल जॉबच्या दिशेने सरकवले जाते. क्रॉस लाईडच्या सहाय्याने डेप्थ ऑफ कट घेतला जातो व कॅरेजद्वारे फीड दिले जाते. बोरिंग ऑपरेशन ची सुरुवात झालेली आहे.
क्रिया पूर्ण झाल्यानंतर जॉबमधून टूल कॅरेजद्वारे बाहेर काढले जाते व व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने तयार झालेला बोर चेक केला जातो. अशा प्रकारे ड्रिलिंग केलेले छिद्र अचूक मापामध्ये वाढवले